आम्ही बुक केलाय. मला खायचं असतं मी घेऊन टाकलं असतं एवढी विचार नसतं केला. सोड. तू फक्त पाय पाय. नमस्कार मित्रांनो, आज आमचा दिवस दुसरा कोकणातचा आणि आता आम्ही जस्ट उठलोय. बाकीचे तर काय उठले नाही, बाकीचे चेंबर झोपेलच आहे. आता ओम आणि मी उठलोय. एकदम मस्त सकाळी मित्रांनो, लय भारी वाटतंय. हा पण एक विलाच आहे वाटतं आणि हा एक विला आहे. तर छान आहे, वातावरण मस्त आहे आणि फ्रेश फ्रेश सर्व सकाळी सकाळी एकदम, त्याच्यामुळं छान वाटतंय. आणि आजचा आमचा दिवस, आजची म्हणजे आम्ही बघू आता आजचे दिवसच थांबणार आहे. इथून मग आमचा पुढचा प्लॅन आहे देव आगर आणि श्रीवर्धनला जायचा. तर इथून श्रीवर्धन जवळजवळ 80 किलोमीटर लांब आहे. तर आता सगळे बाकीचे उठतील वगैरे, फ्रेश वगैरे उठतील. हां, नाश्ता वगैरे करू. नाश्ता वगैरे झाला, चहा वगैरे घेऊन मग आम्ही निघू. मग इथं आम्ही जाऊ श्रीवर्धनला. मग श्रीवर्धनला थांबणार ना आपण श्रीवर्धनला थांबलं तर ठीक आहे. हां, ड्रायव्हरच्या कॅपॅसिटीवरती, कारण आम्हाला कालच श्रीवर्धनला जायचं होतं संध्याकाळी. पण कालचा आम्ही एवढा प्रवास करून आलो होतो आणि दमलो पण होतो काल खूप. त्याच्यामुळं कालचा प्रवास जवळजवळ 350-400 किलोमीटरचा झाला आहे. त्यामुळं आम्ही स्टे करायचं ठरवलं आणि मग आता बघू, श्रीवर्धन जाऊ. श्रीवर्धनवरून मग गणपतीपुळे पण जायचं आहे. मे बी श्रीवर्धन जर नाही थांबलो तर गणपतीपुळेला स्टे होईल. मग गणपतीपुळेला मग उद्या फिरू बहुतेक. तिथं आरे वगैरे बीच आहे, तिकडे जाऊ. गणपतीपुळेचं मंदिर वगैरे तसं तर मग ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आज मग श्रीवर्धन देवआगरला बीच आहे का काय माहीत नाही नक्की. मग तिथे गेलं तुम्हाला दाखवच तसं काय नाही. तिथं मस्त पक्षी उडू राहिले. आमचे असे काय म्हणतात, बसून राह उठू नको तू, खाली बस. हे तिघ जण उठले. आता आंघोळीला जायचं आहे यांना. जे की आंघोळ करायची वाट बघता. हे विशाल ते विद्याबालांचा डान्स बघताय. तर बघू आंघोळ करतील ते. इकडं मंगेश झोपलेला आहे. मंगेश झोपाळा आहे तो, खूप जास्त झोपाळा, लवकर उठत नाही तो. सर्वांची आंघोळ झाल्या आता आणि सगळ्यांनी निघायची तयारी करते. आणि हा असा पोरगा आहे जो आंघोळ करून आंघोळ झाल्यानंतर जागून राहिला. चहा बी पिऊन झालाय. काय रे हो, एअरटेल कंपनीचा फोन आलेला आहे. बॅगी भरतायत इथं. बाकीच्यांच्या बॅगी भरून झालेल्या आहेत. इथं आमची बॅग आहे. इथं हा मंगेश रेडी आहे, मोहित रेडी आहे आणि आशा. का एयरटेल DTH बोलिए ना मैडम. हाँ, क्या हुआ है रिचार्ज को? हाँ बता दो. हेलो. एक्सक्यूज मी सर, थोड़ा जल्दी कर. हाँ हो गया. मॅडम एका मित्रांनी काय केलं त्याच्या मॅडम रिकाम डोकं लावते. हां सांग. त्याच्या घरी D12 घ्यायचं होतं. हां, त्याचे सगळे नंबर फुल दिला माझा नंबर.
जेव्हा जेव्हा त्याचा रिचार्ज संपायला आला का दादा तुला फोन एका दिवशी म्हणायचं हा ऑफर सांगा पैसे आले पाहतो. आम्ही निघालोय आणि गाडीची जे ओनर आहे गाडीची हां अजून बाकीचे लोक येत आहेत. मंगेश आला आवरून बॅग. ह्या बॅगेत दोघं जणांचे सामान आहे, म्हणजे कपडे जे की होईल रे. आणि पाण्याच्या बॉटल सोबतच आहे आमचा. पाणी कसं गरजेचं आहे, बाहेर आल्यावरती पाण्याने प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे जागा नाही बिसलेला सोबतच ठेवणं गरजेचं आहे. मागे होईल का खोल बरं मागचं, मधून खोल, लॉक खोल याचं. अरे पण मग एकदम बसेल कसं काय? शिटा खाली नाही बसणार ना रे. इथं नको फेकू रे. हा एकच मिनटं. क्लीन करून घेऊ क्लीन करायची बॅग बॅग किती मस्त आहे. दोघं त्याच्या हिशोबाने एकदम व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आरामशीर 4-5 दोघं जणांचे 5-6 दिवसाचे कपडे आरामशीर मावतील याच्यात. क्लिप कशी लागते माहीत नाही, पण जोरात आहे बॅग. ओम पण आलाय. तुमची पण बॅग मोठी आहे. ओम तुझी बॅग मोठी का? आमची बॅग मोठी आहे. तुमची लांबी छोटी, आहे, हां. माझी थोडी हा सारखीच आहे आपली एवढी काय. हां हे बघा साफसफाई चालू आहे. ओम टाक रे बॅग नाही बस. एक काम करा, तुमच्या लहान बॅगी ना त्या टाका खाली. लहान बॅगी वरती बी मारतील, त्याचा काही प्रॉब्लेम. अरे मग या बॅगी नाही मारणार खाली, या बॅगी उलट अशा इथं बसतील, लहान बॅगी खाली टाकावं लागतील. एक काम करा मग या मोठ्या बॅगी सेंटरला टाका ना. कळून घे तिला पूर्ण बरं का. नाही जाणार. काय मग या बॅगी सेंटरला टाकू ना सेंटरला. रिंगून दोघं त्या जण लहान आहेत. बॅगी ना त्यामध्ये टाका. आम्ही पाठीला घेतो कुशन कुशन टाईप. अरे मग कुशन लागले पाय ना वर लागून तो लागते का? हा ते मोहित्याची बॅग आणि माझी बॅग कुशन साठी. मग नाही मी येते बसणार टाकून बॅगी खाली नाही बसणार. आदित्य पण आलाय, सर्व रेडी आहे. हो, मोहित येऊ राहिला बघा. काय हे काय हे काय खतरनाक गोष्ट माहिती का? एकदम काय मस्त चिल. नाही का? चिल नाही ना मध्येच काही ना काहीतरी टीव्ही मध्ये 4K मध्ये आता डायरेक्ट. पण डिझेलला पैसे लागतील.
डिगडी काय बरं का तुम्ही जरा जेवायला वागू हे असं होते गाय गायचं काम असते काय घ्यायचं नाही होतं रस्ता सटका आहे बरं का हो अरे हो कोण आहे इथं पुढे मस्त बीच आहे रे. हा ना बीच जाऊ ना मग चला ना आहे पण मग भुका बी लागल्या तिकडे बघू ना तिथं जेवण बघू ना. पुढं तेव्हा मग रे इथून परमिशन आधी जागा नाही वाटतं खाली गाडीमध्ये लावतील का गाडीमध्ये आणा जेवण काय आलो इथं एक पाटील खानावळ म्हणून आहे तर तिथं मुरुड जंजिरा हां मुरुड जंजिरा हा गाव इथं गाव आहे गावातच आहे माझी जागा आहे पार्किंगला हो तर इथं रस्त्यावरतीच गाडी पार्किंग केली होती आम्ही पण मध्ये जागा असल्यामुळे आता मध्ये घेतोय येऊ दे 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 तर आता तिथं जेवण करू आम्ही मग इथून पुढच्या लोकेशनला जाऊ बघू मुरुड आता आम्ही असं ऐकलं होतं की किल्ले सर्व बंद आहे पाण्यातले मुरुड पावसामुळे बंद आहे. हां मुरुड जंजिरा बी पद्मदुर्ग बी इथून जवळच आहे पण पावसामुळे बहुतेक त्यांनी बंद केलं आहे तर बघू जर ओपन असले तर जाऊ नाही तर मग ते पुढे आपण श्रीवर्धनला जाऊ श्रीवर्धन जायचं डायरेक्ट इथनं आणि हरेश्वर हरिहरेश्वर हरिहरेश्वर बीच आहे का नाही तिकडे पण तेच आहे हिस्टॉरिक प्लेस आहे हां हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि तिकडे पण खाली बीच पण आहे. हां आम्ही जेवण करून आलं आणि तिथं जेवण काय नाव होतं पाटील खानावळ म्हणून होती छान होतं तिथलं जेवण व्हेज थाळी होती आणि फिशची थाळी होती जेवण छान होतं मस्त होतं आणि तिथून पुढं आल्यानंतर थोडंसं पुढं आलं की एक 5 मिनटाच्या अंतरावरती या साईडनं बोट येतात आणि मग इकडनं त्या बोट अशा जातात मुरुड जंजिरा तिथे एक बोट चाललेली आहे ही बोट चालली इथं मुरुड जंजिरावरती आज आपण एक्सप्लोर करणार आहे पोखरी दुंबाड हे हिस्टॉरिकल साईटला. चला बघूया कशी साईट आहे. समाधी का सर सिद्धी खानची तरी सर सिद्धी खानची समाधी आहे इथे जेव्हा छत्रपती झाला बरोबर शिवाजी काळामध्ये तो वेळा टाकला होता. हा तर त्याची त्याने आपलं नाव प्रख्यात व्हावे म्हणून त्याने स्वतःची समाधी बांधली समाधी हां. बांधली. त्याच्या मुलाची पण आहे हां आणि एक पत्नीची आहे इथेच आहे का मध्ये याच्यात कोणाच्या मुलाची पद्धत सिद्धीजवळ आणि ही त्यांच्या नातेवाईकांची कबर आहे. खरंच खूप मस्त बांधकाम केलं आहे त्याचे जेवढे पण कामगार लोक होते त्याची जी पण आर्किटेक्चरी होती आणि जे काही बनवलं आहे ते हे अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी बघायला भेटते जे काही नक्षीकाम केलेलं आहे आणि आपण ज्या खिडक्या पण बघू राहिलो होतो ते बघून असं कोणी म्हणू शकत नाही की हे म्हणजे या काळामध्ये एखाद्या व्यक्तीचं बनवणं शक्य पण आहे नाही का. तर खरंच खूप असं उत्कृष्ट नजारा बघायला भेटतोय जरी फक्त समाधी जरी असली तरी. हा तर आता आम्ही इथं ना लेण्या इथं वरती भरपूर एक छोट्या रस्त्याने आलो आहे आणि वर जाऊन लेण्या भेटतील आणि हा एक छोटासाच रस्ता आहे याला मोठी गाडी येऊ शकते पण मग सिंगल वे एकदम त्यामुळं आणि जास्त प्रमाणात लोक तर काही येते नाही इकडे व्हिजिटला त्याच्यामुळं जास्त गर्दी पण नाही किंवा रस्ता त्याला छोटासा रस्ता एक हा हे विशाल हँडसम ड्रायव्हर ड्रायव्हर नाही विशाल हँडसम फक्त एका टूर गाईडच्या सजेशननुसार आपण आलेलो आहे. हा, सल्ला साह्याने आपण इथं चाललो आहोत. आपले मराठी साहित्य यांचे PhD झालेले मोहित राव आंबिते. आंबी ते
भिवंडीचे मराठी साहित्य काय साहित्य रचक हरकू नका बरं का. आंबेराव मोहिते बाकीच्यांना पण येत नाही त्याच्यामुळे ती चांगली वाटते एवढंच. आम्ही सर्व गावठी माझी जी मराठी ती बोललायस ना तू फक्त थोडस शुद्ध सुखलेला आहे मला. म्हणजे त्याच्या हा ते माझा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. घरची जास्त मराठी बोलती नाही म्हणून त्याला असं तुला असं मग घरी सगळे तेलुगू बोलतात. तू एकटाच मराठी बोलतो फक्त तेलुगू येतो हो मल्लू आहे हा जास्त रे हो माझ्या घ्या तुम्ही इंटरव्ह्यू कसा घेतला होता आपल्याकडे आहे बघा गुजराती बाकी मराठी चांगली बोलतात. हा तो एकटाच बोलतो पण म्हणजे घरचे पण बोलत्या पप्पा आणि घरातले तेलगू कुठले म्हणजे तर आम्हाला आत्ता ह्या क्षणाला कळालं आहे की मोहित जो आमच्या टीम मध्ये मागच्या काही महिन्यांपासून आहे तो ऍक्च्युली प्लॉट ट्विस्ट अनएक्सपेक्टेड प्लॉट ट्विस्ट बोल 2-3 शब्द प्रूफ करायला ऑडियन्सला बोल आवर बरं का तेलगू ऑडियन्स पण बघते आपला कंटेंट रे गीत करायला लागते. नमस्कार म्हणत की यांना बोल ना बोल दे नाही नाही मला नाही हा बोल शांत राहून बोल आवर चांगलं आलोय चांगलं वाटतंय असं बोल ना तू. हा बोल असं काहीतरी. यंदा बोल नो प्रेशर्स यंदा करतं काय बोल बस चालतं बोलत बोल लेणे पाहिलं आलोय चांगलं लेण्या वाटतंय निसर्ग चांगला वाटतोय असं बोल. असं काहीतरी एक शब्द एक वाक्य मी अंदर मच्छिंदे ఈడ లేనులు ఉండే సుత్తున్నా బాగా మంచిగా ఉంది మంచిగా ఉన్నాయి आशिता तर या ठिकाणी आम्हाला काहीतरी नवीन ऐकायला भेटलं आहे दे ना मग शिवाय दे ना सभ्य साईड होती म्हणून त्याची कोणाचा राग आला ना शिवाय द्यायच्या कमेंट्स मध्ये कळवा त्याने आम्हाला किती शिवाय दिल्या. गांडोळी हा तर आता आम्ही पायर चढून आलोय वरती आणि इथं अशी भिंत आहे या भिंतीमधून एंट्री वरती जायला ही अशी भिंत आहे आणि या भिंतीमधून वरती जायला एंट्री गेट आहे हा अरे लईच डेंजर आहे त्या साईडने जाऊ का इकडनं हा इकडनं अरे जागीच आहे तिथं पाणी बिनी ना ते सटकत आहे त्याच्यामुळं मग गाईड नाही म्हणते जायला तिकडनं ओम गाईड तू असं कसं काय करतो ओम होम गाईड तुम्ही आम्हाला ओम म्हणजे गाईडची लेवल ओमची अल्ट्रा हार्ड आहे प्रो मॅक्स लेवल येते आपण कसं गेमची लेवल राहते की हो हो खुद बनत आहे तर आपण पोचलो आहे काय ना कुडा केव्ज या ठिकाणी तर आता आपण एक्सप्लोर करूया कुडा केव्ज हात द्यायचा का जास्त हाय पण हम्म सवय नाही ना आपल्याला त्याच्यामुळं काय अरे काहीच बेडूक नाही हा अरे वैभ्या हा एवढा मानू शकतो मी सपक्षील हा केव्स आहे छोट्या छोट्या ते नाही म्हणजे सारखे सारखे वैभव इन द ब्लॉगर मध्ये बसवलं नाही का सगळेजण विचारपूस करतात एखाद्या बाईला की काय काय कुठून काय कसं तू घालतो तो वगैरे एक आमच्यातले जे काका आहे ते आमचे नातेवाईक आहे तर ते पण असे फोन आला त्यांनी फोन काढलं इथून असे ते रेकॉर्ड करत होते त्या बाईला पण आता ओमचं कसं झालं तुम्ही यायच्या आधीवर ते काकांचं पण तेच झालं त्यांनी असं रेकॉर्डिंग ऑन केली तिच्यासमोर
बोल काय कुठं आहे एनिथिंग वॉटेवर. शेजारून एक मुलगा आला तो त्याला म्हणतो काका ती रेकॉर्डिंग चालू करा ना. ती रेकॉर्डिंग तुम्ही चालू केली नाही त्याच्यामुळे काय आलं काय खूप खूप जण हसत होते. हां घाल ना एकदा परत. नाही नाही परत बघ फक्त ओमच्या चपलावर तरांची. अरे ते मेडिकेट केवढे होते पाहिले का तुम्ही? सोड. इकडे 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 केवढा मोठा video पाय. तू फक्त त्याचे पाय पाय. हा दिसते बरोबर बरोबर. काढ ना बाहेर काढ ना. नाही निघणार तर तुला खायचंय का? हळू सरकशील तूच. गेला तू मध्ये. योग कवाचा बसेल हा खाली ठेव याला तो वरती रे. हा पड का खाली. उठणार आहे यार. हो फेकून अरे लोटणार आहे पण तू काय एवढा घाबरू राहिला. मला बसू द्या ना हो काका जाऊ द्या ना. हो काका जाऊ द्या ना हो. आपला कंबाईनचा माणूस बसेल सर इथं. घुबड आहे का? इगल नाही आपलं इगल आहे रे आवले का तू? बहुतेक. का साप आहे? नाही नाही तो वाघ बी राहू शकतो बरं काय नको ना. प्लॅस्टिक काढते येतो प्लॅस्टिक आहे रे. जिवंत हल्ला होता जाऊन बघू. माग लागलं तर पळायची तयारी ठेवा फक्त. वा मस्त. लेवल ऑफ ह्युमन इमॅजिनेशन. हा. काय म्हणे वाघ आहे कोणी म्हणे गरुड आहे कोणी म्हणे काय घुबड. नाही जात नाही जात. बाकरी आणा तिच्या ना बाकरी. मंगेश तिकडे आहे ना तिथं जायचं आपल्याला. डायरेक्ट तिथं टच झाला असतो नाही ती असं पूर्ण राऊंड मारून तिकडे बरोबर आहे की बरोबर. बरोबर आहे काय काय तिकडे बघा हे बघा फेरी घेऊन जर गेलो असतो ते तिथं डॉकॅट दिसतोय तुम्हाला. हां तिथून तिथे गेलो असतो किती मिनिटाचा तो ओम तिथं फेरी ना किती मिनिटाचं अंतर होतं ते. आपण काय 20 मिनिटात पोहोचू. हां ना. आता किती टाइम लागेल? आता इकडनं 2 तास लागेल. 80 किलोमीटर जायचं इकडनं. हां म्हणजे फेरीने गेलो असतो तर 15-20 मिनिटात पोहोचलो असतो मधून. आणि आता पूर्ण लॉंग म्हणजे रोडने आलो तर हां वाया रोड गेल्यावरती 1-1.5 तास लागेल. जवळजवळ 80 किलोमीटर आहे. आणि इथं त्या केव्ज पण बघायच्या होत्या त्याच्यामुळे आम्ही याच रूटने आलेलो. हो का बर. काच पाठवा बघा फुलांच्या हम्म. पद्धती बघून घ्या मुलांना. हो हो तर सर तुम्ही त्यांचे नावं पण सांगितले थोडं बरं राहिलं. पिवळे फुलं एकदा आहेत, गुगल लेन्स वापर बरं. पिवळे फुलं आहेत. आणि हे जे झाड दिसतं ना तुम्हाला कुठे गेले हे बघा हे यांना ऑल इंडिया परमिट मिळालेलं हा. आहे. हे कुठं पण दिसतील तुम्हाला. हां हे वाले. ऑल इंडिया परमिट यांना काय म्हणताय ना झाड अरे तुझं नाव नाही. हिरवं झाड आहे ते. हिरवं झाड. चलो हां चलो. मोई काय दगडावानी गडबडत जायची नका. उलट लवकर पोहोचेल मग. तो गोळा करून ठेवा पाठीमागे डिगीत असा. चलो कोण सेट करतं बघू. हो बाबा तेव्हा आले होते सर. म्हणून मी तिसऱ्या पायी जाऊ दे मग तू मागत आहे. तुम्ही पुढे चला. हा मी इकडे जातो. चला चपला काढून चाला. चापला काढून चला. हां. चौथा आदित्य बघ कसं झालं आदित्य. माझं झालं माझं नाही सटकत पण आता बघू काय होतंय. लय घाण मग डायरेक्ट डोक्यावरती. कॉर्नरला शेवायला मध्यभागून चाल मध्यभागी नाही राहत.
पाणी निघून जातो सर गेलो तर दोघे जाऊ आपण. दोघं जाऊ. जोरात गेले ते. लेट पण खेळ जाऊ आपण. आपल्याला घेऊन जायच्या आता. घे ना उचलून 2-4 घे उचलून. पार पडली ना मला दोघांना घेऊन जा बरं का. बघा मुलांनो, टाक खांद्या. हां अरे ट्रॅव्हलरला एक वीट फ्री आहे ते गाईडला. अरे मग गेले असते एवढा टाइम सगळ्या. चला चला. हां दाखवा चला बोला. आता आम्ही मित्रांनो आम्ही खाली उतरून आलो केव्स बघून आणि आणि आता संध्याकाळचं स्टे हां रात्री आम्ही टेंटमध्ये. स्टे करणार आहे. टेंट नाही बाळा ते. टेंट नाही बंगला आहे तो. विला आहे. आम्ही हवेला बुक केलेला आहे. काय असतं हा विला आम्ही बुक केलाय आणि त्या विलाच्या बाजूला हा निसर्गरम्य वातावरणात रे दादा. आजूबाजूला गाई बी जनावर पण चरत आहे. अशा निसर्गरम्य वातावरणात आम्ही आमची नाईट काढणार आहे. आजूबाजूला ए जनावरं बोल ना काही सांगतो अंग्या. हा मांग्याचा वांग्या. तर मित्रांनो आता आपण चाललोय रस्त्याने पुढे आपल्या कुठे आपलं रिसॉर्टकडे हरिहरेश्वरला. तर रस्त्यातून जाताना आपण हे ठरवलं की एक ठिकाणी आपण हे घेऊया केळी घेऊ. तर केळीचे भाव जास्तीत जास्त तुम्हाला किती वाटतं हे सांगा आम्हाला. आणि इथं केळी डायरेक्ट 80 रुपये डझन हे सांगू राहिले. तर मग हे काही पण भाव लावून राहिले. तर जास्तीत जास्त 50 रुपये किंवा 60 रुपये ठीक आहे पण एवढे 80 रुपये अजिबात नाही परवडत. बरं तुला काय वाटतं आदित्य? इथं लुटले जात आहे एक गॉड एंथुसियास्ट माणसाला. गरीब माणसाने हे कसं करावे सांगा बरं. चुकीचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं मला काही वाटत नाही आता. मला खायचं असतं मी घेऊन टाकलं असतं. एवढं विचार नसतं केला. मला माहीतच नव्हतं की 80 रुपये जास्त आहे. मला वाटलं नॉर्मल आहे. मग विशाल तुला काय वाटतंय? काहीच नाही ठीक आहे, चालेल. नाही, मी त्याची मारतच नाही मला. मी डाएटच करत नाही. नॅचरली गिफ्टेड होतो. इथं मोहित यांचं काय चालू आहे ते बघूया आपण. अरे काय करू राहिलो? काय म्हणतो मोहित? झोपू दे ना मला. झोप ना मग. मंगेश काय म्हणतो? काय नाही म्हणत. अरे लगे बाई. मंगेश बघा कसं झोपलंय. मंगेशने मिठी मारली आहे सीटाला. गाणं ऐकून तो त्याला त्याच्या काय माहिती कुठे मागणं बघा मागणं. वरती बाय. भावड्या हायमान व्लॉग मध्ये तू. हॅलो. माझी वापरला दाखवत बरं का. हरिहरेश्वरच्या बीचवरती आलेलो आहे. आणि एकदम मोकळा ओपन बीच आहे पूर्ण. काय कुणीच नाही अजिबात गर्दी नाही आहे. आम्ही जेवढे 8-7 जण आहे तेवढेच आहे. आणि तिकडे थोडे पुढे माणसं दिसत आहेत बस तेवढेच आहे. बाकी इथे ह्या बीचवरती कोणीच नाही. पूर्ण बीच रिकाम आहे. मोकळा ना खास आपल्यासाठी सनसेट व्हायला. सनसेट किती मस्त झाला आहे. काय टायमिंगवरती आले आपण सनसेटच्या. तर गाईज तुम्हाला एक मस्त असा व्ह्यू देतोय बघा.
सुका पाटील हागला गाईज बघून घ्या. ओमला उचलता येणार नाही एवढा हागलाय तो. आहे ना ओम? इथं आमच्या स्टुडिओचं नाव काढत आहे. मंगेश थोडा मागे ना. तर आजची रात्र इथंच काढणार आहे आम्ही आणि मग बघू उद्याचा प्लॅन. आता आम्ही आधी प्लॅन केला होता की श्रीवर्धन परत देवाघरला जायचं होतं, पण ते काय पॉसिबल नाही झालं. तिकडंच भरपूर टाईम होऊन गेला, त्याच्यामुळं तिकडं जाणं पॉसिबल तर नाही. मग आज जेवढं होईल तेवढं केलं आणि बाकीचं उद्या बघू आता काय होते. ते मला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच उद्याच्या. असं होतं आजचं डे 2. तर बघू आता याच्यानंतर मग जेवायला जायचं आहे, पण जेवायला जायला इथं जवळ आसपास हॉटेल तर नाही आहे. खानावळी जायचं आहे आणि खानावळींचं जेवण पण बेस्ट आहे, छान आहे. आम्ही 1-2 ठिकाणी जेवलो खानावळीमध्ये, छान होतं जेवण. 2 ठिकाणचं जेवण आम्हाला आवडलं. तर मग बघू आता. पण त्यांना इथं रूमवाले आहेत, त्यांना विचारलं की इथं जर खानावळीचं असेल तर सांगा. तर ते म्हणा हो आहे, खानावळ पण आहे इथं व्यवस्थित. चलो. प्रॉपर नाही झालं. प्रिवेट आहे, तू काय टेन्शन घेऊ. हळू हळू हळू. मग यार तू काहीच करत नाही एवढं त्याला उचलायला. स्कॉट 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 त्याला फक्त F1 3D का बॅक नाही उचल. मुडकं बांधायचं. आता उचल. आगला आगला आगला. अरे हळू. उतरवल्यावर त्यांना धर फक्त. हो बाई मस्त. हळू हळू. संबंध आला नाही. त्या दिवशी मग ती झाली कोणती बटाट्याची चटणी मित्रांनो, आपली आवडती भाजी. कोकणी जेवण. वैभव मी डायरेक्ट काढायला आहे. आवडत नाही व्हिडिओ चालू.